तर जैन मुनींनी या संदर्भात यूटर्न घेतलेला आहे। आधी जैन समाजाकडून आंदोलन केलं गेलं होतं आणि आता जैन मुनी निलेश्वर यांनी यूटर्न घेतलेला आहे। भूमिका त्यांनी त्यांची बदललेली आहे। उपोषण हेच शस्त्र असल्याचा जैन मुनी निलेश्वर यांनी विधान केलेलं आहे। याआधी जैन मुनी यांनी शस्त्र उगारलं जाणार नाही असं म्हटलं होतं, मात्र आता शस्त्र उगारण्यासंदर्भात त्यांचं हे वक्तव्य समोर आलंय। तर जैन मुनी निलेश्वर यांच्यासोबत बातचीत केली आहे ज्योत्स्ना गंगणे यांनी, पाहूया। सार्वजनिक स्थळावर असलेल्या कबूतरखान्यावरती वाद सुरू असताना आता या संदर्भात एकीकडे मराठी एकीकरण समितीने आज आंदोलन केलं, तर दुसरीकडे जैन ऋषीमुनी जे आहेत त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत जैन मुनी निलेश चंद्र सर। आतापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये गेले होतो आम्ही, आणि इतर ह्या खालच्या हायकोर्टला आम्ही हायकोर्टपर्यंत गेलो, सुप्रीम कोर्ट आम्ही हायकोर्टपर्यंत गेलो, काही न्याय मिळाला नाही। आणि मला हे या न्यायालयाचं मला काही घेणे देण्यात आहे, पण मला याचं नॉलेज नाही आहे। मला एवढंच माहीत आहे की कोर्ट असते म्हणून, पण आमचे जैन समाज वरिष्ठ लोक आहेत ते याचा निर्णय घेणार। माझं मी ठाम राहणार आहे, कबूतराला मी मरू देणार नाही। और मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि यांच्याशी निवेदन करतो की जैन समाजाच्या भावनाला तुम्ही दुखवू नका। सार्वजनिक ठिकाणी कबूतरखाने असल्यामुळे कुठेतरी सामान्य लोकांना त्रास होतो असं तुम्हाला वाटत नाही का? ज्या कबुतराखाना जिथं कबूतर दाना टाकतात तो 35 वर्षापासून ते 70 वर्षाची बुडी आहे, ते नाही अजून मेली। बरोबर, गरीब लोक तिथं झोपतात, रात्री त्या फुटफाटवर झोपतात, त्या मंदिराखाली त्यांना बिमारी नाही झाली। आता हे त्याचे ITI बसायला पाहिजे आणि निर्णय घ्यायला पाहिजे। आमचा जे जैन धर्म आहे कधीच शस्त्राची भाषा केली नाही आणि कधीच शस्त्राची भाषा करणार नाही। माझं वाक्य ऐका, आम्ही शांतीनाथ भगवानचा आहे, आम्ही शांतीपूर्वक आंदोलन करू, शांतीपूर्वक आंदोलन पडू, जरूरत जर पडली आम्हाला आम्ही शस्त्र उचलू। कोणता शस्त्र उचलू? अमरणासन, कोणतं जे जरांगे पाटलांना उचललं होतं। सिद्धेश सह ज्योत्स्ना गंगणे।